संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे या संदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. अण्णा, नेमकी काय काय चर्चा झाली, तपासासंदर्भात कशा पद्धतीने सूचना दिल्या? 18 दिवस उलटून गेलेले आहे. याचा जो मेन आका आहे तो अजून सापडलेला नाही. इतर 3 आरोपी सापडले नाहीत. म्हणून जनतेमध्ये क्षोभ निर्माण व्हायला लागला, लोक रागवायला लागले आणि आता तातडीनं हे पाऊल उचललं गेलं पाहिजे आणि त्या मारेकऱ्यांना अटक केली गेली पाहिजे असं सगळ्यांचं मत. आणि तेच मत मी माननीय SP साहेबांकडं मांडलं. दुसरी गोष्ट अशी आहे की ते नवीन आहे. नवीन असताना त्यांना काही टिप्स, म्हणजे काही ठिकाणी कोण अधिकारी चांगले आहेत, कोण खराब आहे, काही कुठं मनरेगाचा मजूर म्हणून, मी जबाबदारीने शब्द वापरतो, काही लोकांकडं काही लोक मनरेगाचा मजूर म्हणून काम करतात. पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी नाही, मनरेगाचा लेबर असं जे काही वागत आहेत काही लोक. तर ह्याच्यामुळं बीड पोलीस दलाचं जे उंची आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. थोडंसं कडकपणा काहीतरी पाहिजे. कोणी उठतं, कोणी काय करतं, त्याच्यामुळं फोकस हा फक्त संतोष देशमुख याच्या मारेकऱ्यांना पकडणे हाच राहायला पाहिजे, हे मी त्यांना सांगितलं. पोलीस अधीक्षकांनी काय सांगितलं? एकंदरीत CIDकडे तपास दिलेला आहे आणि CIDच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचं आणि तुमचं काय बोलणं नेमकं झालं का? चर्चा काय झाली? का त्याचं असं आहे, CID तपासाची ऑर्डर झाली होती आणि मी सभागृहामध्ये मागणी केली IG लेवलच्या. तर मग माननीय मुख्यमंत्र्यांनी, मी विचारलं मुख्यमंत्र्यांना मी विचारलं की साहेब, मी स्वतः तर CID नको अशा पद्धतीची डिमांड केली. तर ते म्हणाले, हे बघ, एकदा ऑर्डर निघून गेली ती, आता CIDच ठेवावं लागेल आणि हे बाकीचे CID ठेवण्याचा काय फायदा आहे. तर तोही मला त्यांनी सांगितला की तुमच्या जिल्ह्यापुरती जर घटनेची चौकशी लावली तर ते जिल्ह्यातलेच लोक राहतील. याला आता असं आहे की CID स्टेट लेवल असल्यामुळं आपल्याला उद्या बीडपुरतंच मर्यादित तपास न ठेवता धाराशिवची मदत घेता येईल, लातूर पोलिसाची मदत घेता येईल, इव्हन मुंबई पोलिसाची सुद्धा मदत याच्यामध्ये घेता येईल. मात्र CIDच्या अधिकाऱ्यांचे आता तुम्ही SP सरांशी भेटलात, तर त्यांच्याशी काय नेमकं बोलणं झालं? तपास कुठपर्यंत, आरोपींना कधीपर्यंत अटक होईल, अशा पद्धतीने काही त्यांनी सांगितलं का? तुम्हाला काय आश्वासन दिलं का? असं आपणही त्यांना बरोबर नाही, कारण काही सिक्रेट गोष्टी असतात. त्या सिक्रेट गोष्टी त्यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना सांगाव्या असं काही नाही. परंतु त्यांचा पॉझिटिव्हनेस मला आवडला असं माझं मत आहे. पॉझिटिव्ह अधिकारी, मी धाराशिवचा आमदार होतो म्हणून मी आता त्यांच्याबद्दलची काही माहिती घेतली तर अधिकारी पॉझिटिव्ह आहे आणि काय आहे की डायरेक्ट अधिकारी आहे. उद्या मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये तुम्ही देखील सहभागी होणार असं जाहीर केलेलं आहे. कशा पद्धतीने मोर्चा असेल, किती वाजता सुरू होईल आणि नेमके लोक कशा पद्धतीने आक्रमक? 10 वाजता सांगितलं आहे आम्हाला. सगळे लोक सामील कसे होतील, सर्वच्या सर्व. आणि 10 वाजता मोर्चा चालू होईल आणि नंतर काय 1 वाजेपर्यंत साधारणतः संपेल, 1-2 वाजेपर्यंत. पायी दौरा आहे ना अगोदर. काही गोष्टी तुम्ही त्या मोर्चाच्या माध्यमातून उघड करणार असं देखील आता बाईट्समध्ये देखील म्हटलं होतं. नेमके करू ना, उद्या करू, वेळ आहे आपल्याकडे. आणि परळी पॅटर्न देखील अनेक उल्लेख केला. परळी पॅटर्न कुठले ते नेमके? ते प्रचंड पॅटर्न आहेत त्यांचे. आमच्याकडं शिक्षणाचा पॅटर्न आहेत, त्यांच्याकडे वेगवेगळे. नेमके कोणते सविस्तर आहे? उद्या सांगू. ओके. परत नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवाचा देखील उल्लेख तुम्ही केला होता, त्यात वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवलं. शिरसाळ्याच्या विषयी देखील बोलले होते तुम्ही. शिरसाळ्याचं तर लय मोठं. जा ना तुम्ही, सवड असली तर मोर्चा सुरू होण्यापूर्वी मी जे बोललो आहे ते खरं आहे का नाही जाऊन बघून या, पाहून यावे स्वतःच्या डोळ्याने. काय आव्हान असेल लोकांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगाने? काय नाही, मोर्चा शांततेत राहावा आणि आम्ही असं काय नाही, पॉलिटिकल लीडर आम्ही पाठीमागं थांबू, अडचण नाही. पुढं सगळे लोक जातील आणि कोणी मानापानाचं याचं त्याचं काय म्हणू नये. ज्याचं ज्या नंबरला नाव पुकारते त्या नंबरला भाषण ठोकायचं.
आणि चालून जायचं. मात्र राजकारणाच्या नावाने बोंबाबोंब मारतात म्हणून याचं राजकारण केलं जाते मोर्चाच्या आडून. खरंच ते काय काय नेमकं ते असलं राजकारण कुठलं राजकारण आणतं? राजकारण तिकडं साता समुद्राच्या पलीकडं नेऊन त्याला राखेल वाता त्याच्यावर हंद्या पेटून. इथं माणूस गेला आणि राजकारण कोणाला सुसायला हवं? ज्यांच्या डोक्यात 24 तास तेवढेच किडे पडलेले त्यांना राजकारण राजकारणाचा विषय आहे का? याच्या सगळ्या पक्षाचे सगळे लोक ॲट अ टाईम आहेत. राजकारण फाजकारण काय नाही. आपण पाहतो सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये राजकारण कुठलंही नाही, मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी उद्या मोर्चामध्ये देखील सहभागी होणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. सुरेश जाधव, बीड.